भारतीय हवामान खात्याच्या ज्या इशारा आणि सूचना आहे त्यामध्ये दररोज दर 24 तासात बदल होत असते. दर 24 तासात नवीन अपडेट्स येतात. आजचं जसं अपडेट आलेलं आहे त्यामध्ये गोंदिया जिल्हा हा सामान्य परिस्थितीचा इशारा त्यांनी दिलेला आहे. उलट आपल्या बाजूच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात येलो अलर्ट त्यांनी दाखवलेला आहे. आणि या येलो अलर्टमुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा जो तापमान आहे त्यामध्ये थोडंफार घट होण्याची शक्यता आहे. कारण की 30 ते 40 किलोमीटर प्रति अवर्स हा वारा वाहतो, गस्टी विंड्स असतात. तर त्यामुळे तापमानात गोंदिया जिल्ह्यातील त्याचा थोडाफार प्रभाव पडण्याची शक्यता आहे. मागील 24 तासाचं जर आपण हायेस्ट टेम्परेचर बघितलं तर तो 38.2 डिग्री सेल्सिअस आहे. आणि जर परिस्थिती अशीच राहिली तर यामध्ये फार मोठ्या चेंजेस आता पुढील 1-2 दिवसात येणं कठीण आहे. परंतु त्यानंतर जसं वातावरण क्लिअर होईल तर त्यानंतर जे टेम्परेचरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की आज जे आपल्याकडे वॉर्निंग आहे त्यामध्ये कुठली वॉर्निंग आज गोंदिया जिल्ह्याला नाही. परंतु गोंदिया जिल्ह्याचे जे शेजारी जिल्हे आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये म्हणजे 1-2 ठिकाणी म्हणजे ढगाळ वातावरण आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत की तिथं थोडंफार पाणी काही ठिकाणी येऊ शकते. तर त्यामुळे त्याचा थोडाफार प्रभाव मे बी आपल्या जिल्ह्यात होऊ शकतो. मागे पुढच्या 1-2 दिवसात तर अशी शक्यता दिसत नाही. कारण की दररोज आता आपल्या जे विदर्भ आहे, विदर्भाच्या आजूबाजूच्या जे जिल्ह्यात आहे त्यामध्ये अनेक जिल्ह्यात म्हणजे पाऊस येण्याची शक्यता, वादळी वारा येण्याची शक्यता दर्शवली जात आहे. त्यामुळे या आठवड्यात तर असे चिन्ह दिसत नाही. परंतु जशी ही परिस्थिती सामान्य होईल इतर जिल्ह्यात निश्चितच तापमानामध्ये वाढ होणार आहे.